नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एकदम मस्त गोड अशी बासुंदी बनवणार आहोत। कॅरेट बासुंदी बनवत आहोत आपण, गाजरची बासुंदी बनवत आहोत। एकदम मस्त बनते ही बासुंदी, खूप छान बनते, टेस्टी बनते आणि पटकन बनते। खूप मस्त आहे रेसिपी। तर चला पटकन रेसिपी सुरू करूया। कॅरेट बासुंदी बनवत आहोत आपण, गाजरची बासुंदी बनवत आहोत। यासाठी आपण इथे 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। फुल क्रीम मिल्क आहे, हे पूर्ण 1 लिटर दूध आहे आणि यामध्ये मी थोडंसं पाणी सुद्धा घातलेलं आहे। आपल्याला हे दूध चांगलं गरम करायचं आहे, उकळवायचं आहे आणि थोडं आटवायचं सुद्धा आहे। यासाठी मी आधीच थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपण हे दूध आता चांगलं उकळवून घेणार आहोत। स्लो गॅस ठेवलेला आहे, मी स्लो गॅसवर हे दूध गरम करायला ठेवलेलं आहे। आता इथे आपण 2 गाजर घेतलेले आहेत। आता सध्या लाल गाजर मार्केटमध्ये आलेले आहेत। इथे आपण 2 गाजर घेतलेले आहेत। गाजर मी धुवून घेतलेले आहेत आणि वरची साल पण जी असते वरती हे काढायची ती काढून घेतलेली आहे। धुवून घेतलेले आहेत आणि वरची साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला गाजर काय करायचे आहेत, बारीक किसून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे एकदम बारीक किसणी असेल ना, तर त्या बारीक किसणीवर गाजर किसून घ्या किंवा मिक्सरला फिरवून घ्या तुकडे करून तरी चालेल, पण बारीक किसून घ्या। आता मी याच किसणीवर बारीक किसून घेणार आहे। ही आपली आला किसायची किसणी आहे, आला लसूण किसायची, त्याच्यावर मी हा गाजर किसून घेणार आहे। इथे आपण 2 गाजर किसून घेतलेले आहेत। बघू शकता, मी गाजर थोडा लालसर भाग होता ना तेवढाच किसून घेतलेला आहे। आतमध्ये थोडा गाजर कच्चा होता, सफेद असा, तो मी घेतला नाही। त्यामुळे इथे फक्त मी लालसर भागच किसून घेतलेला आहे गाजरचा, हिरवा भाग असा घेतलेला नाही, कारण गाजर अजून थोडे हे आहेत, कोवळे आहेत, हिरवे आहेत आतून, त्याच्यामुळे मी फक्त लालसर भाग इथे किसून घेतलेला आहे। बारीक किसणीवर आपण हे किसून घेतलेले आहेत। आता इथे दूध आपण बाजूच्या गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे। एक पॅन ठेवलेला आहे। किसलेला गाजर आहे ना, तो आपण या पॅनमध्ये घेणार आहोत। आता इथे आपण जो गाजर किसून घेतला होता तो एका पॅनमध्ये काढून घेतलेला आहे। हलका गरम करून घ्यायचा आहे, स्लो गॅसवरच। गॅस फास्ट ठेवायचा नाही, स्लो गॅसच ठेवायचा। पॅन गरम करून घ्यायचा आणि स्लो गॅसवर गाजर हलका एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे, एखाद मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी तूप वगैरे काही घालत नाही, तुपावर भाजत नाही आहे, मी असंच भाजणार आहे, कारण आपल्याला बासुंदी बनवायची आहे, त्याच्यामुळे आपण इथे तुपाचा वापर करणार नाही आहोत। म्हणून मी इथे गाजर थोडा परतून घेत आहे। आता इथे 1 मिनिट मी गाजर हलका परतून घेतलेला आहे स्लो गॅसवर। बघू शकता, जास्त वेळ भाजायचा नाही आहे, फक्त 1 मिनिटच गाजर पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे। आता हे उतरवून ठेवूया आणि तसंच साईडला ठेवून देऊया। हे आपल्याला नंतर दुधामध्ये घालायचं आहे, पण दूध पहिले जरा उकळवून घेऊया। आता इथे दुसऱ्या कढईमध्ये आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दूध सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे दूध पटकन उकळलं जाईल। आपण असंच ठेवलं ना तर दूध खाली लागू शकतं, कारण हे फुल क्रीम मिल्क आहे, त्याच्यामुळे त्याला थोडासा घट्टपणा असतो, क्रीमिश असतं ते, त्याच्यामुळे असंच ठेवलं ना तर ते खाली लागू शकतं। म्हणून सतत ढवळत राहायचं, एखादा चमचा घ्यायचा आणि खालून पूर्ण सतत ढवळत राहायचं, म्हणजे खाली लागणार नाही दूध। आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे, अजून उकळ आलेली नाही आहे, आता उकळ येते आहे हळूहळू। आता इथे दुधाला उकळ आलेली आहे, आपण गॅस फास्ट ठेवलेला आहे, त्याच्यामुळे दुधाला उकळ पण आलेली आहे आणि सतत ढवळत राहते मी आता इथे। बघू शकता, कारण फास्ट गॅस ठेवला आहे, दूध वर येऊ शकतं, त्याच्यामुळे चमच्याने ना सतत ढवळत राहायचं आहे। आणि दूध आता आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं असंच उकळून आटवून घ्यायचं आहे। एक 5 मिनिट आधी मी हे तापवून घेणार आहे, त्याच्यानंतर आपण ते गाजर किसलेला आहे तो घालणार आहोत। आता इथे 5 मिनिट मी दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे, गॅस फास्ट ठेवलेला आहे, फास्ट गॅसवर मी हे दूध चांगलं उकळवून घेते। चमच्याने सतत ढवळत राहायचं, नाहीतर थांबलं ना तर दूध वर येऊ शकतो आणि खाली लागू पण शकतं, यासाठी चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे। गॅस स्लो ठेवते। तर यामध्ये जो गाजर आपण परतून घेतलेला आहे दुसऱ्या पॅनमध्ये तो घालणार आहोत। आता इथे गाजर मी घातलेला आहे, याच्यामध्ये आपण गाजर नुसता असाच परतून घेतलेला आहे 1 मिनिट दुसऱ्या पॅनमध्ये, त्याच्यामध्ये तूप वगैरे काय वापरलेलं नाही आहे। आता गाजर आपल्याला हलका याच्यामध्ये गरम करून घ्यायचंच आहे, थोडं दूध आटवायचं आहे। आता आपल्याला हे एक 5 ते 10 मिनिट आता हे आपण गरम करून घ्यायचं आहे आणि दूध आटवायचं आहे।
आता यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड घालत आहोत. आता यामध्ये आपण वेलची पूड घातलेली आहे. त्याचबरोबर इथे मी साखर घालत आहे. अर्धी वाटी साखर घालत आहे. जास्त साखर वापरणार नाही आहे. वाटी आपली जास्त काही मोठी नाही आहे, छोटी वाटी आहे, लहान वाटी आहे. त्यामुळे ती अर्धी वाटी साखरच वापरलेली आहे. जास्त गोड असं करायचं नाही आहे. आता हे अजून 5 ते 10 मिनिट मी चांगलं उकळून घेणार आहे आणि थोडं अजून आटवणार आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, दूध आपण चांगलं आटवून घेतलेलं आहे. 10 मिनटं गॅस फास्ट ठेवून मी इथे दूध आटवून घेतलेलं आहे. दुधामध्ये गाजरचा कीस घातल्यानंतर आपण इथे दूध चांगलं गरम करून घेतलेलं आहे, आटवून घेतलेलं आहे, तर जेणेकरून गाजर आहे तो शिजला जाईल दुधामध्ये यासाठी. आता गाजर बारीक किसलेला आहे त्यामुळे तो पटकन शिजला जातो, जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे मी दूध 10 मिनटं चांगलं आटवून घेतलेलं आहे आणि गाजर पण आपला शिजलेला आहे. बघू शकता दूध कमी झालेलं आहे, आटून घट्ट झालेलं आहे. त्याचं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते पूर्ण आटून गेलेलं आहे. आता यापेक्षा जर तुम्हाला घट्ट करायचं असेल तर तुम्ही थोड्याशा दुधामध्ये 2 चमचा कॉर्नफ्लोअर किंवा 1 चमचा कॉर्नफ्लोअर मिक्स करून ते दूध तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता, जेणेकरून हे थोडं अजून घट्ट होईल. पण आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर मिक्स करणार नाही आहोत, हे आपण असंच नॅचरली ठेवणार आहोत घट्ट, कारण हे थंड झालं ना की अजून घट्ट होईल दूध. आता हे गरम आहे, थोडंसं पातळ वाटेल तुम्हाला, पण थंड करायचं. थंड करून प्यायची खूप छान लागते ही बासुंदी थंड करून पिल्यावर. आता ही तर गरम आहे त्यामुळे थोडीशी तुम्हाला पातळ वाटेल, थंड झाल्यावरती अजून घट्ट होईल. आता इथे साखर, वेलची पूड वगैरे आपण सर्व घातलेले आहे. आपली बासुंदी इथे रेडी झालेली आहे. यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते वरून. इथे मी पिस्ता आणि बदामच घालत आहे. आता ड्रायफ्रूट्स टाकले आहेत. आपण बासुंदी 1 मिनिट चांगली उकळून घेऊया. तसे तर आपली बासुंदी तयार झालेली आहे. आता जास्त आटवायची गरज नाही आहे आणि मी जास्त आटवणार पण नाही आहे. आता दूध आपलं रेडी झालेलं आहे, बासुंदी आपली रेडी झालेली आहे. गाजरची बासुंदी आहे, खूप मस्त लागते, टेस्टी लागते, खूप छान झालेली आहे आणि पटकन होते. गाजरची बासुंदी आपली इथे रेडी झालेली आहे. कॅरेट बासुंदी आपली इथे रेडी झालेली आहे. आता ती आपण सर्व करूया. आपली इथे मस्त अशी गाजरची बासुंदी तयार झालेली आहे. कॅरेट बासुंदी आपली तयार झालेली आहे, खूप छान झालेली आहे, खूप मस्त झालेली आहे आणि पटकन होते, जास्त वेळ लागत नाही. वरून आपण पिस्ता घातलेला आहे वरतून पूर्ण. आणि आता आपली इथे गाजर बासुंदी, खूप छान अशी गाजर बासुंदी तयार झालेली आहे, खूप मस्त लागते. आपण साखर इथे लिमिटेड वापरलेली आहे. तुम्हाला जर थोडा गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखर वापरू शकता. खूप छान झालेली आहे गाजर बासुंदी. तुम्ही कलर पण बघू शकता, गाजरचा कलर आलेला आहे. आपण याच्यामध्ये केसर वापरलेला नाही आहे. खूप मस्त झालेली आहे बासुंदी. तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.